नमस्कार. माझं नाव रमेश गुरुनाथ घाडी, राहणार नेरूर. अनसीन कोकण या यूट्यूब चॅनलने गणेश चतुर्थी उत्सवानिमित्त स्वरचित गणपती कविता वाचन स्पर्धा आयोजित केली. त्यानिमित्ताने मी पण एक छोटीशी कविता केली आहे, ती सादर करतो आहे. कवितेचं नाव आहे चौथा दिवस. चौथा दिवस यासाठी की गणपती येईपर्यंत सगळी कामं अशी पेंडिंग राहिली. म्हणजे अरे हे करायचं आहे, ते करायचं आहे, वेळच पुरत नव्हता. आणि कधी गणपती आले आणि आज कधी चौथा दिवस झाला हे काही कळालंच नाही. कारण माझा गणपती 5 दिवसाचा आणि आज चौथा दिवस. अचानक असं म्हणजे कधीच 4 दिवस होऊन गेलं असं हे अचानक चौथ्या दिवशी विचार यायला लागले, म्हणून कवितेचं नाव चौथा दिवस ठेवलं आहे. तर हे असेच छोटे मोठे विचार मांडले. आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा. कवितेचं नाव आहे चौथा दिवस. बाप्पा, तुम्ही येईपर्यंत थार नव्हता. सगळी तयारी करायची होती, जाग्यावर पाय नव्हता. माटी बांधायची होती, बाप्पासाठी मकर करायचं होतं, पण वेळच पुरत नव्हता. तुम्ही येईपर्यंत जीवाला थार नव्हता. तयारी करायची होती सगळी, जाग्यावर पाय नव्हता. माटी बांधायची होती, बाप्पासाठी मखर करायचं होतं, पण वेळच पुरत नव्हता. शेवटी तुमच्या आगमनाचा दिवस उजाडला. घर आनंदमय झालं, मनात सुखाचा वारा वाहू लागला. चहूबाजूंनी ध्वनी कडाडला. शेवटी तुमच्या आगमनाचा दिवस उजाडला. घर आनंदमय झालं, मनात सुखाचा वारा वाहू लागला. चहूबाजूंनी ध्वनी कडाडला. बघता बघता 4 दिवस कधी होऊन गेले कळालंच नाही. उद्या 5वा दिवस. तुम्ही निरोप घेणार हे काही मनाला पटलंच नाही. बघता बघता 4 दिवस कधी होऊन गेले कळालंच नाही. उद्या 5वा दिवस. तुम्ही निरोप घेणार हे काही मनाला पटलंच नाही. असाच दरवर्षी येत राहा, हरलेल्या मनाला बळ देत राहा. असाच दरवर्षी येत राहा, हरलेल्या थकलेल्या मनाला बळ देत राहा. साऱ्या दुनियेची काळजी घेतोसच, साऱ्या दुनियेची काळजी घेतोसच. जरा स्वतःचीही काळजी घेत राहा, जरा स्वतःचीही काळजी घेत राहा. धन्यवाद.